भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीला दरवर्षी आपलं उत्पन्न जाहीर करून इन्कम टॅक्स भरावा लागतो। विशेषतः ज्या व्यक्तींची कमाई इन्कम टॅक्सच्या कक्षेत येते त्यांना प्रत्येक वर्षी टॅक्स भरणं हे बंधनकारकच असतं। इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 नुसार टॅक्स भरण्यात उशीर होणं किंवा टॅक्स न भरल्यास आयकर विभागाकडून नोटीस पाठवली जाते। पण तुम्हाला माहिती आहे का, देशात एक असं राज्य आहे जिथे इन्कम टॅक्स भरावा लागत नाही। या राज्यात लाखो कोटी रुपये कमवणाऱ्या लोकांवरही टॅक्स लावला जात नाही। इथे सर्वांना टॅक्समधून पूर्णतः सूट आहे। ते राज्य म्हणजे सिक्कीम। सिक्कीम 1975 पर्यंत एक स्वतंत्र देश होता। 1975 मध्ये सिक्कीम भारताचा भाग झाला आणि एक नवीन राज्य म्हणून अस्तित्वात आलं। भारतीय संविधानातील कलम 171F अंतर्गत सिक्कीमला विशेष राज्याचा दर्जा आहे। भारतात विलीन होण्यापूर्वी सिक्कीममध्ये स्वतःची कर प्रणाली होती। विलीनीकरणावेळी एक करार झाला, त्या अंतर्गत सिक्कीमच्या पारंपरिक टॅक्स व्यवस्थेत काडी मात्रही बदल केला गेला नाही आणि लोकांना टॅक्समधून सूट देण्यात आली। पण महत्त्वाचं म्हणजे ही सूट सरसकट सगळ्यांना मिळते असं नाही। याचा फायदा मुख्यपणे सिक्कीममधील मूळ रहिवाशांना मिळतो। ज्यांच्याकडे सिक्कीम सब्जेक्ट सर्टिफिकेट आहे त्यांना हा लाभ मिळतो। एकूणच टॅक्स भरण्यापासून सवलत असलेलं सिक्कीम हे भारतातील एकमेव राज्य आहे।